भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। आरोग्याचं कारण देत आपण पद सोडत असल्याचं जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर नवे उपराष्ट्रपती कोण होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। राजनाथ सिंह हे सर्वांना पसंतीस उतरणारं नाव असल्याचं यावेळी बोललं जात आहे। 2022 मध्ये राजनाथ सिंह यांचं नाव उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी चर्चेमध्ये आलं होतं। मोदी सरकारमधले सगळ्यात महत्त्वाचे नेते म्हणून राजनाथ सिंह यांची ओळख आहे। सगळ्याच पक्षांमध्ये त्यांना आदराचं स्थान आहे, त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी राजनाथ सिंह यांचं नाव वरच्या क्रमांकावर चर्चेत आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडीची प्रक्रिया ही थोडक्यात समजून घेऊयात। भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। मृत्यू, राजीनामा, पदावरून काढून टाकणं किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे उपराष्ट्रपती पद रिक्त झालं तर लवकरात लवकर नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक घ्यावी असं संविधानाच्या कलम 68 मध्ये म्हटलंय। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी व्यक्तीचं वय 35 वर्ष आणि भारताचं नागरिकत्व असणं गरजेचं आहे। निवडून आलेल्या व्यक्तीस 5 वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळतो। आता उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांमार्फत होते। राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांना सुद्धा यावेळी मतदानाचा अधिकार असतो। सर्व पात्र सदस्यांनी म्हणजेच खासदारांनी जर मतदान केलं तर विजयी होण्यासाठी 394 मतांची आवश्यकता असते। आता लोकसभेचा विचार केला तर 542 सदस्यांमध्ये एनडीएला 293 खासदारांचं समर्थन आहे। राज्यसभेच्या 240 खासदारांपैकी एनडीएला 129 खासदारांचा पाठिंबा आहे। यामध्ये नामनिर्देशित खासदार देखील एनडीएच्या खासदाराला मतदान करतील असं गृहीत धरण्यात येत आहे। या सगळ्या आधारावर एनडीएकडे 786 पैकी 422 सदस्यांचं समर्थन असल्याचं स्पष्ट होतंय। याचाच अर्थ बहुमतावर एनडीएचा उमेदवार सहज विजयी होईल। तुम्हाला काय वाटतं? उपराष्ट्रपती म्हणून तुमचं मत कुणाला असेल हे कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।